हाय, हॅलो, नमस्कार गाईज. सो कैरीचा सीझन आला आहे. कैरी खाताय का? आणि जर खात नसताल तर खा बरं का. कारण की आत्ता बाजारामध्ये ना खूप छान छान छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत, ज्या की खूप जास्ती आंबट नाही आहेत आणि तेवढ्याच गोड आहेत. त्यामुळे खूप छान लागतात बरं का. आणि जर खात नसताल तर खावा, आणि जर खायची असेल तर ही रेसिपी नक्की बघा. सो कैरी मस्त ना चिरून घ्या, छोटी कैरी घ्या, मस्त धुवून चिरून घ्या. त्याच्यानंतर असे त्याचे छोटे छोटे खाप करून त्याच्यावरती भरपूर असं मीठ टाका. भरपूर असं म्हणजे चवीपुरतं बरं का, कारण की आंबट असते ना कैरी, सो मीठ टाकल्यावरती छान लागते. त्याच्यानंतर आपला घरचा मसाला न टाकता, बरेच जण चूक करतात, घरचा मसाला टाकतात म्हणून कैरीची टेस्ट छान लागत नाही. बट मिरची पावडर टाका मस्तपैकी, कारण मिरची पावडरनी खूपच मस्त टेस्ट येते, काही सुपर्ब टेस्ट येते. त्यानंतर हळद तर मॅन्डेटरी आहे, कारण हळदने त्याचा आंबटपणा जातो. त्यामुळे थोडीशी हळद जास्त टाका आणि ते मस्तपणे ना एकत्र करून घे, एकदम मिक्स करा. आणि ह्याच्यामध्ये एक न्यू ॲड म्हणजे गूळ. आता तुम्ही मेल्ट न करता टाकला तरी चालेल, मी पण असाच गूळ टाकलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. सो मस्तपणे असा गूळ मस्त त्याच्यावरती पीस करावा आणि असं छान मिक्स करून घ्या. ते खूप छान लागतं गाईज, एकदा तुम्ही नक्की खाऊन बघा. सो इथे मी खाते बघा, मी तुम्हाला सांगतेच टेस्ट. खूप छान लागते गाईज, ऑसम, अप्रतिम. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा.